नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण HTML म्हणजे काय हे शिकलो. आज आपण बघणार आहोत HTML डॉक्युमेंट स्ट्रक्चर. तर मित्रांनो, HTML डॉक्युमेंट स्ट्रक्चर म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. तसं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण जेव्हा घर बांधतो किंवा कोणतेही काम करतो त्या अगोदर आपण एक फायनल आपलं एक स्ट्रक्चर असतं. त्याचप्रमाणे HTML पेज तयार करण्यासाठी देखील एक स्ट्रक्चर असतं, एक रचना असते. यालाच HTML डॉक्युमेंट स्ट्रक्चर असं म्हणतात. तर आपण मागील व्हिडिओमध्ये एक कोड केला होता, ते आपण बघूयात. तर आता आपण हा लाईन बाय लाईन कोड समजून घेऊया की हे सर्व टॅग का वापरले जातात. तर फर्स्ट टॅग हा यासाठी वापरला जातो की हा टॅग ब्राउझरला सांगतो की आपण HTML5 वापरत आहोत. म्हणजे हा टॅग नसेल तरी चालतं, काही वेळा वेबसाईट चालते, पण बेस्ट प्रॅक्टिससाठी म्हणून आपण नेहमी हे लिहितो. तर पुढचा टॅग आहे आपला HTML. HTML हा संपूर्ण HTML पेजचा एक मेन कंटेनर आहे. म्हणजेच आपल्याला वेबसाईटमधील सर्व कोड या टॅगच्या आतमध्ये लिहावा लागतो किंवा आपण लिहितो. आता नेक्स्ट टॅग आहे आपला की आपण आता हेड सेक्शन बघणार आहोत. हेड सेक्शनमधील कंटेंट आपल्याला वेबसाईटवर दिसत नाही, पण ब्राउझरला काही माहिती देण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करावा लागतो किंवा याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वेबसाईटचं टायटल. आता वेबसाईटचं टायटल हे आपण हेड टॅगच्या मध्ये लिहितो. तुम्ही बघत असाल तर इथे हेड टॅग आपण स्टार्ट झाला, इथे आपला एंड झाला, त्यामध्ये आपण हे टायटल टॅगचं यूज केलं आहे. आणि हा टायटल ब्राउझरच्या टॅबमध्ये दिसतो, म्हणजे की इथे आपल्याला हे टायटल दिसत असतं जेव्हा आपण टायटल टॅगचा यूज करतो. आता वेबसाईटमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे की बॉडी टॅग. वेबसाईटवर जे काही दिसतं ते आपण बॉडी टॅगमध्ये लिहितो. म्हणजे की आता हे टायटल तर नाही, टायटलवरती दिसते, पण हे H1 म्हणजेच की हेडिंग, पॅरेग्राफ, बटन हे सगळं आपल्याला बॉडी टॅगच्या मध्ये लिहावं लागतं. म्हणून बॉडी टॅगला वेबसाईटचा विजिबल पार्ट असं आपण म्हणू शकतो. आता काही बेसिक टॅग आपण बघूया. जसं की H1 टॅग आपण कशासाठी वापरलो? एखादं साधारण वेबसाईटचं टायटल दाखवण्यासाठी आपण H1 टॅगचा वापर करतो. नेक्स्ट पॅरेग्राफ टॅग. जेव्हा आपल्याला टेक्स्ट लिहायचा असतो तेव्हा आपण पॅरेग्राफ टॅगचा वापर करतो. बटन टॅगपासून आपण एक बटन तयार करू शकतो. पुढे जावास्क्रिप्ट शिकल्यावर आपण या बटनवर ॲक्शन देखील करू शकतो, हे बघणार आहोत. आता आपण हा जो कोड आहे हा आपण सेव्ह केला आहे, त्याचं आउटपुटही तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलं आहे. तर यावरून एक लक्षात येतं की HTML फक्त एक स्ट्रक्चर तयार करतं. आता ही वेबसाईट एकदम साधी दिसते की नाही, म्हणजे आपण याला काही कलर, पॅडिंग, मार्जिन हे यामध्ये काही दिसत नाही, एकदम सिंपल दिसते. तर याला सुंदर किंवा अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपण CSSचा वापर करतो आणि वेबसाईटला एक इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपण जावास्क्रिप्ट वापरतो. म्हणून HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे फ्रंट एंड डेव्हलपमेंटचे 3 महत्त्वाचे पार्ट आहेत. आपण HTML डॉक्युमेंट स्ट्रक्चर आज समजून घेतलं. पुढील व्हिडिओमध्ये आपण हेडिंग टॅग आणि पॅरेग्राफ टॅग सविस्तर शिकणार आहोत. धन्यवाद.